जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी सुकरे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्याच टिक्कर मराठीवर। तर आता येणारी जी पोलीस भरती आहे, सध्या आपलं ग्राउंड 11 फेब्रुवारी पासून सगळ्या जिल्ह्यांचं चालू होतंय अशी माहिती येत आहे। मग तुम्ही सगळे तयार आहातच, बरोबर? पण ही तयारी तुमची ग्राउंडची चालू असताना याच्यात बरेच विद्यार्थी असे आहेत की त्या विद्यार्थी मित्रांना अजून माहिती नाहीये की आपल्या रनिंगला रनिंगसाठी किती मार्क्स आहेत, किंवा जर गोळाफेक बघायला गेलं तर गोळा किती लांब फेकला तर किती मार्क पडतात, किंवा आउट ऑफ पैकीच्या पैकी मार्क्स भेटण्यासाठी गोळा कसा टाकावा, किंवा फाऊल कशा कशाला म्हणायचं की असं असं झालं तर फाऊल होतं, किंवा आउट ऑफ टाकण्यासाठी आपल्याला किती मीटर गोळा फेकावा लागतो हे बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नसतं। तर त्यामुळे आजचा आपला व्हिडिओ आहे गोळा फेकच्या संदर्भात। जे सेल्फ ग्राउंड करतात त्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत हा प्रॉब्लेम होतो, ठीक आहे? तर त्यांच्या सगळ्यांसाठीच हा व्हिडिओ महत्वाचा आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पुरुष म्हणजेच मुलांचं जे गोळा फेक आहे किती मार्काला आहे आणि मार्कांची कटिंग काय काय आहे ती आपण इथे डिटेलमध्ये बघणार आहोत। चला, सर्वप्रथम आपण बघूया की मुलांचं जे गोळाफेक आहे, तर गोळाफेकला किती मार्क्स आहेत? 50 मार्कापैकी गोळाफेक हे मुलांचं असतं 15 मार्काचं, ठीक आहे? त्यांच्या गोळ्याचं वजन असतं 7.260 किलो। तर हा जो गोळा आहे हा जर तुम्हाला लाईनच्या बाहेर फेकायचा असेल, म्हणजे आउट ऑफ पैकीच्या पैकी 15 पैकी 15 मार्क्स घ्यायचे असतील, तर तुम्हाला गोळा हा 8.50 मीटर पेक्षा जास्त फेकावा लागणार आहे। रेषेवर असून सुद्धा गोळा चालत नाही। कधी कधी मेजरमेंट एवढे ऍक्युरेट घेतात की 50-50% जर असेल तरच गोळा हा आउट ऑफ दिला जातो। लाईनला थोडासा टच आहे फक्त, म्हणजे मागेच आहे, तर मग आपले डायरेक्ट 3 मार्क कट होतात। त्यामुळे काहीही करून लाईन पेक्षा एवढा गोळा तर आपल्याला पुढे टाकायचाच आहे, काही पण करून। आणि हातचे मार्क्स आहेत इथं, ठीक आहे? टेक्निकचा वापर करायचा आहे। 8.50 मीटर पेक्षा जास्त गोळा जर पुढे गेला तर आपल्याला पैकीच्या पैकी 15 मार्क्स भेटतात, ठीक आहे? त्यानंतर जर आपला गोळा थोडासा कमी जात असेल, म्हणजे 7.90 मीटर ते 8.49 मीटर, म्हणजे याच्या मागे 7.90 ते 8.49च्या मध्ये जर आपला गोळा गेला तर 3 मार्क डायरेक्ट कट होऊन आपल्याला फक्त 12 मार्क्स भेटतात। त्याच्यानंतर 7.30 मीटर ते 7.89 मीटर मध्ये जर आपला गोळा पडत असेल तर आपल्याला 2 ने कमी होऊन 10 मार्क्स भेटतात। 6.70 मीटर ते 7.29 मीटर याच्या मध्ये जर आपला गोळा टाकताना पडत असेल तर आपल्याला 8 मार्क भेटत आहेत, ठीक आहे? अजून पुढे माहिती बघण्याच्या आधी आपली टिक्कर मराठीची बॅच चालू आहे, ठीक आहे? तर ही बॅच बेसिक टू ऍडव्हान्स सगळे विषय लाईव्ह स्वरूपात शिकवली जाणारी बॅच आहे। ज्यांना ज्यांना पाहिजे सगळे विषय तुमच्या इथं क्लिअर होऊन जातील। ऑफिस नंबरवर आपला कॉल करा। ऑफिस नंबर आहे 8233007373। बॅच घेतल्यानंतर आपल्याला कळतं की आपला अभ्यास किती करायचा राहिला होता, जो इथे होणार आहे, ठीक आहे? चला, आता पुढे बघूयात गोळाफेकच्या बाबतीमध्ये 6.10 मीटर ते 6.69 मीटर या अंतरामध्ये जर आपला गोळा पडत असेल तर आपल्याला 6 मार्क भेटतात। 2-2 ने, आधी 3 ने कट होतात, नंतर 2-2 ने आपले मार्क्स कट होतात। त्याच्यानंतर 5.50 मीटर ते 6.9 मीटर यांच्यामध्ये जर आपला गोळा पडत असेल तर 4 मार्क्स भेटतात। त्याच्यानंतर 4.90 मीटर ते 5.49 मीटर या अंतरामध्ये जर आपला गोळा पडत असेल तर आपल्याला 2 मार्क्स भेटतात, ठीक आहे? आणि फायनली 4.30 मीटर ते 4.89 मीटर या अंतरामध्ये जर आपला गोळा पडत असेल तर आपल्याला 0 मार्क्स भेटतात, ठीक आहे? म्हणजे आपला जो गोळा टाकायचा आहे तो 4.90च्या अलीकडे अजिबात येता कामा नये। आणि एवढ्या खाली जर तुमचा गोळा येत असेल तर मला नाही वाटत की आपण मेरिट लिस्ट मध्ये बसू, ठीक आहे? त्यामुळे लय तले 10 ते 12 मार्कांपर्यंतच आपल्याला, जर तुम्हाला वाटत असेल गोळा नाही जात तर 10 ते 12 पर्यंतच मागे येऊन जायचं, त्याच्यापेक्षा जास्त मागे येऊन जायचा नाही, ठीक आहे? तर गोळा फेकत असताना फाऊलकडे आपल्याला व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे। स्टेपिंग व्यवस्थित घ्यायची सर्वप्रथम। स्टेपिंग घेत असताना लाईनच्या पुढे नाही तर लाईनच्या मागे सुद्धा, मागचा जो सर्कलचा जो मागचा भाग आहे तिथे सुद्धा फाऊल होऊन द्यायचा नाहीये, कारण स्टेप घेत असताना कधी कधी आपला पाय मागे जातो लाईनच्या, तर तो सुद्धा फाऊल असतो, ठीक आहे? गोळा टाकल्याच्या नंतर आपला पाय जर त्या लाईनच्या पुढे गेला किंवा लाईनवर जरी पडला, हात जरी लाईनवर टेकला, हात जरी लाईनच्या पुढे टेकला तरी सुद्धा ते फाऊल असतं। गोळा खाली ठेवा, हातात एकदा घेतल्यावर गोळा खाली ठेवायचा नसतो, तरी सुद्धा तो एक चान्स आपला मिस होतो। आणि गोळा फेकून झाल्याच्या नंतर मागच्या साईडने रिटर्न यायचे, पुढच्या साईडने रिटर्न आला सुद्धा फाऊल गोळा धरला जातो। तर अशा काही गोष्टी असतात त्या गोळा फेकच्या बाबतीत आपल्याला लक्षात ठेवायच्या असतात। आणि हा सगळा खेळ आहे आपल्या टेक्निकचा। ज्याच्याकडे ताकद नसते तो सुद्धा व्यक्ती, तो सुद्धा मुलगा गोळा आउट ऑफ फेकतो। त्याचं कारणच हे आहे की त्याची स्टेपिंग प्रॉपर आहे।
पायाची पोझिशन व्यवस्थित आहे आणि गोळा फेकत असताना त्याचा जर्क झटका जो आहे हाताचा तो व्यवस्थित बसतोय. तर या सगळ्या एकत्रित मिळून आल्यानंतर आपला गोळा नक्कीच आउट ऑफ जातो. ठीक आहे. चला, तर ज्यांना ज्यांना रिव्हिजनसाठी ठोकळा पुस्तक पाहिजे आहे, 750 पानांचं पुस्तक आहे, सगळे विषय एकत्रित तुम्हाला आता फक्त 199 ला भेटत आहे. ज्यांना ज्यांना पाहिजे आपल्या टिक्कर मराठी ऍप मध्ये अवेलेबल आहे. काही प्रॉब्लेम येत असेल तर आपल्या ऑफिस नंबरवर कॉल करायचा आहे. रिव्हिजनसाठी ठोकळा पुस्तक खूप गरजेचं आहे. याच्यामध्ये सगळ्या विषयांची रिव्हिजन क्वेश्चनची तुमची होऊन जाणार आहे. ठीक आहे. तर हे होतं आजचं गोळाफेकच्या बाबतीमध्ये. आधीचे आपले 1600 मीटर आणि 100 मीटरचे व्हिडिओ तुम्ही जर बघितले नसतील तर याच चॅनलवर अपलोड केलेले आहेत. एकदा बघून घ्यायचंय. आणि ग्राउंडच्या बाबतीत जर काही तुम्हाला अडचण येत असेल तर तुम्ही बिंदास या मला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद.